Hi everyone, welcome to my YouTube channel. सोनूस क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते. आज आपण बघूया इनविजिबल मंगलसूत्र डिस्ट्रॉईड झाल्यावर त्याला रिपेअर कसे करायचे. हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम कटरच्या हेल्पने आपण हे मंगलसूत्र कट करून घेऊया. अशा प्रकारे कट करून सर्व मोती सेपरेट करून घेऊया. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण बघूया कोणकोणते मटेरियल लागणार आहेत. पहिला स्टॉपर, दुसरा आहे गेअर वायर, तिसरा आहे ज्या मोती आपण सेपरेट करून घेतलेले आहे ते, चौथा आहे पक्कड आणि कटर, आणि इन लास्ट 30 गेजची तार. इथे मी 30 गेजची तारमध्ये ग्रीन कुंदन टाकून फिट करून घेतला आहे. अशा प्रकारे पकडच्या हेल्पने आपण ही तार फिट करून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये व्हाईट पर्लचे मोती अटॅच करून घेतले आहे. मोती अटॅच झाल्यावर आपण गेअर वायर कट करून घेऊया आणि त्यात जंप रिंग टाकून अटॅच करून घेऊया. जंपरिंग अटॅच झाल्यानंतर जी आपण गेअर वायर कट करून घेतली आहे ते जंपरिंगचा मध्ये टाकून बरोबर मिडलमध्ये त्याला सेट करून घेऊया. दोन्ही साईडने इक्वली पकडून ते कुंदनला मिडलमध्ये अटॅच करून घेऊया. स्टॉपरच्या हेल्पने दोन्ही साईडचे तारमध्ये एक एक स्टॉपर बीट टाकून फिट करून घेऊया. त्यानंतर आपण गोल्डन कलरचा क्रिस्टल त्यात टाकून घेऊया. त्याच्यानंतर ब्लॅक कलरची मोती, त्यानंतर गोल्डन कलरचा बॉल तो टाकून घेऊया. अशा प्रकारे प्रोसिजर कंटिन्यू ठेवून दोन्ही साईडला मोती आपण फिट करून घेऊया. 1 इंची गॅप सोडून वरच्या साईडला पण सेम स्टॉपर बीट टाकून फिट करून घेऊन त्यानंतर त्यात गोल्डन बीट्स टाकून सर्व सेम प्रकारे कंटिन्यू करूया. इन लास्ट स्टॉपर बीट टाकून हुक अटॅच करून घेऊया. त्यात एका साईडला हुक अटॅच झाल्यावर दुसऱ्या साईडला सेम स्टॉपर टाकून जंप रिंग अटॅच करून घेऊया. एक्स्ट्राची जी गेअर वायर राहिलेली आहे ते आपण कटरच्या हेल्पने कट करून घेऊया. अशा प्रकारे हा इनविजिबल मंगलसूत्र आपण रिपेअर करून बनवून घेतला आहे. जर हा इनविजिबल मंगलसूत्र तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी इन्स्टा ID मेन्शन केली आहे आणि बायोमध्ये पण माझी इन्स्टा ID लिंक मेन्शन आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा माझ्या चॅनलला. थँक्यू.